संख्या म्हणजे किती धावा तुला अपेक्षित आहेत धावफलकावरती? एवढ्या धावा कम से कम राहिला पाहिजे, तरच आपल्याला एक चेसिंग करताना त्याचा फायदा होईल. एक 45च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करू, कारण माझ्याकडे गोलंदाज जर सोडले तर एक दीपेशात एक्सपिरियन्स कॅम्पेन आहे, त्यानंतर बाकी जे 3 गोलंदाज टाकतात ते नवीन टाकणार आहेत. या अंतिम सामन्यामध्ये प्रथम गोलंदाजी करताना भरघोस गोलंदाजीची अपेक्षा, चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा कोणाकडून तू ठेवणार? नक्कीच दीपेश कडून, जे पॉवर प्लेचे षटक टाकतो आतापर्यंत मला वाटतं 10+ रन या दीपेशने आमच्या संघामध्ये तरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये दिलेले नाहीये. अंतिम सामन्यामध्ये आपला संघ सेमीफायनल मध्ये खेळलेला कायम राहणार आहे की काही एखादा बदल आपल्या संघामध्ये राहील? सेम लाईनअप खेळ. धन्यवाद. आमच्या सोबत जोडलं गेलं अर्थात गजमल वॉरियरचे कर्णधार आणि या ठिकाणी आमचे निवृत्त सैनिक देखील आहेत, सन्माननीय चांदिवडे हे देखील या ठिकाणी होते, त्यांना देखील आपण त्यांचे आभार व्यक्त करूया. आणि क्षेत्ररक्षण लावून देखील सैनिक आहेत आणि यादव, प्रवीणजी यादव या ठिकाणी आहेत, हे सैनिक आहेत. आणि नक्कीच आपण सर्वांनी ज्या रात्रभर झोपा निवांत घेतो हे आपलं सैनिक रक्षण करत असतात, त्यांच्यामुळे घेतो. जाऊया आपण कर्णधार, एक फोटो घ्या फडाक दिशे. हा, म्हणूनच आजच्या सोहम आमच्या समवेत आहे. प्रथम फलंदाजी तुझ्या आले, किती धावा करण्याचा मानस आहे? जरी नाणेफेकी आमच्या बाजूने लागली नसती तरी आम्ही नाणेफेकी जिंकून फलंदाजीच करणार होतो, कारण का आम्ही आज सकाळपासून फलंदाजी करूनच आम्ही सामने जिंकलेले आहेत. तरी समोरच्या संघात उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत, दीपेश आहे आणि आता पण त्यांची खूपच चांगली गोलंदाजी भरलेली आहे. पण आम्ही जास्तीत जास्त धावांचा प्रयत्न करू की कसं जास्तीत जास्त धावा निघतील. जास्तीत जास्त म्हणजे किती धावसंख्या तुला धावफलकावरती ही एक चांगली धावसंख्या ठरू शकते असं वाटतंय? समोरच्या संघात जर ताकदवान आता फलंदाज सगळी त्यांचा लास्ट पर्यंत आता पाहिलं तर चांगला फलंदाजी क्रम आहे, तर आम्हाला 55+ धावा माराव्या लागणार आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. परी 11 हा संघ पहिल्यांदा अगदी अंतिम सामन्यामध्ये धडकलाय आणि परी 11च्या जे आशा आहेत, जी त्यांना अपेक्षा आहे की या दाभी प्रीमियर लीगचं विजेतेपद आमच्याकडे यावं, असं तू याबाबत तू काय सांगशील की पहिलं विजेतेपद मनोहर पालकर जे परी 11ला मिळवून देणार का? बघा आता आमच्याकडे या संघाचा कर्णधार आहे सुयोग, त्याने पण एकेकाळी विजेतेपद पटकावलेलं आहे, त्यामुळे नक्कीच आम्ही हे विजेतेपद पटकावणार. निश्चितच धन्यवाद. आमच्या सोबत जोडला गेलास. परी 11चं पहिलं विजेतेपद या ठिकाणी साकारतं का, स्वप्न पूर्ण होतं का, हे आपण जाणून घेणार आहोत. सामन्याला सुरुवात होणाऱ्या मैदानामध्ये क्षेत्ररक्षण सजवलं गेले. 4 षटकांचा सामना असेल. प्रथम गोलंदाजी मार्क वरती दीपेश चांदिवडे, गोलंदाजी मार्क वरती असेल दीपेश शिगवण, गोलंदाजी मार्क वरती असेल आणि समालोचन कक्ष आमचा सजलेला आहे. माझ्या समवेत बापूजी जामसुदकर, प्रसाद आणि स्वप्नील आहे. आणि पहिल्या चेंडूचा खेळ चालू होईल, सामन्याला चालू ओव्हर 2. या स्पर्धेसाठी काही विशेष नियम आहेत, अंतिम फेरीसाठी विशेष नियम आहेत. कुठलाही बाहेरचा खेळाडू पंचांना विचारल्याशिवाय मैदानामध्ये जाणार नाही. एक खेळाडू सोडून जर जास्त खेळाडू मैदानात गेले तर पेनल्टी म्हणून 2 धावा कमी केल्या जातील, याची नोंद घ्यायची आहे दोन्ही कर्णधारांनी. कुठलाही खेळाडू पंचांवर दबाव किंवा क्षेत्ररक्षकांवर दबाव टाकण्यासाठी मैदानात जाणार नाही. कर्णधार जाऊ शकेल जर त्यांना ऑब्जेक्शन असेल तर, पण त्याच्यापेक्षा जर जास्त कोण खेळाडू मैदानात गेले तर त्यांना पेनल्टी देण्यात येईल. हा व्होल्टेज सामना, साधा सुद्धा सामना, डोळ्याचे पारडे फिटेल असा सामना, फायनल सामना, DPL पर्व 6चा अंतिम सामना. दरम्यान या सामन्याला पंच म्हणून कामगिरी पाहते अनिकेत पाराबे, प्रशांत गुंडेकर. तरी दोन्ही पंचांना विनंती करतो लवकरात लवकर आपल्या सामन्याला सुरुवात करायची आहे. दरम्यान परी 11 संघाकडून तडाखेबद्ध सलामीची जोडून मैदानात आपल्या समोर जाताना आपल्याला पाहावयास मिळत आहे सोहम आणि दरम्यान प्रसाद. हे जे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे उभे आहेत त्यांनी कृपया बाजूला राहायचं, कारण आपल्याला पूर्ण समालोचन करताना परत इथे जे गुणलेखन करतात त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येता कामा नये. दीपक दादा चांदिवडे यांना विनंती करतो, दीपक दादा चांदिवडे सर्वांनी सीमारेषेच्या बाहेर राहायचं संपूर्ण बाजूला आहे. सर्व सेवकांना विनंती आहे त्यांनी कन्फर्म करायचं. फिटीच्या बाहेरच सगळे प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, सर्व स्वयंसेवकांना विनंती. हा महाअंतिम सामना आहे. दाभी प्रीमियर लीग 2024 अंतिम सोहळा चालू होतोय थोड्याच वेळा. अंतिम लढत या ठिकाणी आपण काळजी घ्यायची. सीमारेषा इथे या ठिकाणी यश आहे, त्याकडे देखील काही क्षेत्ररक्षक आमचे क्रीडा रसिक आहेत, जर थोडे बाजूला झाले तर फार बरं होईल. निश्चितच दादा या जर प्रीमियर लीगचं वर्णन करायला झालं तर
श्री समर्थ ट्रान्सपोर्टचे मालक जगुशेठ देवरुखकर इथे आलेले आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांनी स्टेजवर येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. आकाश में अनेक तारे होते लेकिन चंद्रमा के बिना रात सुंदर नहीं लगती. त्याप्रमाणे आजूबाजूला कोणतीही स्पर्धा होऊ द्यात, किती स्पर्धा होऊ द्यात, परंतु दाभी प्रीमियर लीग सारखी स्पर्धा नाही. निश्चित रोमांचक थरार तुंब युद्ध संघर्ष नाट्य पराभवाची आवटी विजयाच्या लाटा सांघिक कर्तबगारीचा झेंडा मिळवलेला आखाडा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. फायनलचा पहिला चेंडू टाकला जातो दीपेश याच्याकडून. अप्रतिम चेंडूचं प्रत्यक्षिक मैदानाच्या आत आपण पाहतो. स्वप्नील हुसेन शेठ ठाकूर यांच्याकडून 2000 रुपये या स्पर्धेसाठी आलेत. त्यानंतर दिवाळे साहेब चिरेखांड मालक यांच्याकडून 500 रुपयाचं देणगी स्वरूपात आलेलं आहे. कोकरे शेठ चिरेखांड मालक यांच्याकडून 500 रुपयांचे देणगी स्वरूपात आलेलं आहे. चांदिवडे शेठ खांड मालक यांच्याकडून 500 रुपयाचं देणगी स्वरूपात आलेलं आहे. सर्वांचे मी आभार मानतो दाभी प्रीमियर लीग 2024च्या वतीनं. हो मैदानाच्या आतमध्ये पाहूया कव्हरच्या डोक्यावर गेला आणि धावचूक खरं रनिंग बिटवीन द विकेट दोन. शिंदे आमचे जयसिंगराजे शिंदे आणि आमचा माजी उपसरपंच शेखरजी शिंदे आलेले आहेत. त्यांचं मी इथे हार्दिक स्वागत करतो. दरम्यान सचिन दादा आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. सूरज ज्याच्या नावावरती 49 धावांची खेळी होती त्याला मात्र कुठंतरी अडकवणं बाद केलं जात आहे आणि मोठा गडी बाद होतो तो म्हणजे सूरज. फलंदाजाला बीट केला या ठिकाणी. पहा एकरी धाव जरूर मिळणार आहे. नॉन स्ट्राईक वरती सहज होतोय आणि दीपेश फलंदाजी मार्क वरती मैदानामध्ये दाखल झालाय. चला आता आपण पाहतोय मेगा फायनल पाहतोय दाभी प्रीमियर लीग पर्व 6चा रणसंग्राम अंतिम मुकाबला महामुकाबला मेगा फायनल आपण पाहतोय. या सामन्यासाठी पात्र ठरलेल्या संघांचा जर आपण विचार केला तर परी 11चा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूने गजमल वॉरियर्सचा संघ आहे. परी 11चे प्रथम फलंदाजी आपण पाहतोय. एक गडी बाद झालाय. सूरज धावचीच्या रूपाने डगआउटच्या दिशेने परत आला. पुढचा चेंडू टाकण्यासाठी दीपेश सज्ज आहे. हो काय चेंडू ऑन साइड वरती खेळलाय, तटवलाय. सलमान दिला एक धाव या ठिकाणी पूर्ण होणार आहे. काय फलंदाजी पण चालल्या परंतु या ठिकाणी एकेरी धावेवरती समाधान मानावं लागणार. पुन्हा एकदा मिकी माऊस आणि चेरी या ठिकाणी दाखल झालेत. आपण मैदानामध्ये पाहतोय. अर्थातच पहिला षटक आहे दीपेश शिगवण. पहिलं षटक हाताळताना आपण दीपेशला पाहतोय. पंचांच्या डाव बाजूला पुन्हा एकदा मारा करण्यासाठी सज्ज समोर आहे तो मात्र ओ सोम चेंडू आवत है. मौका बन सकता है, मौका बन सकता है. यहाँ पर छोड़ दिया, मौका गवाया. यह मैच गवाया. आने वाला वक्त बताने वाला है. सोम यहाँ से कितने आगे रन बनाते बहुत ही मूल्यवान हो गए रन क्योंकि यहाँ से उनका कॅच छोड़ा है. निश्चितच सोहन सारख्या तडाखे बंद फलंदाजाची कॅच सोडणं म्हणजे कुठंतरी बॅकफुटवर आल्यासारखं वाटतं हा संघ. कारण सोहन एक तडाखे बंद असा फलंदाज अप्रतिम फलंदाजी आजच्या सत्रात ज्याने केली तितकंच कौतुक केलं पाहिजे. दीपेशचा अप्रतिम चेंडू होता परंतु क्षेत्ररक्षकाकडनं तेवढीशी साथ मिळाली नाही. पुन्हा एकदा राईट हँड होता विकेट मारा सुरेख मारा पाहायला मिळतोय. कव्हरच्या पट्ट्यात चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येतो चेंडू वरती. हो 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 सुरक्षित रक्षण होता. एक धाव पूर्ण होते तत्पूर्वी धाव संख्या झाली होती 5 रन. पहिला षटका केलं धाव संख्या 5. अप्रतिम संधी आता गोलंदाजी पाहायला मिळाली होती दीपेश. दरम्यान आबा शिंदे जे आहेत पुण्यावरून त्यांनी सलग 2 षटकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. दरम्यान या सामन्याची रंगत वाढवण्यासाठी प्रेक्षकांची एवढी गर्दी झालेली आहे. त्याचबरोबर मिसेस आणि मिस्टर मिकी माऊस इथे आलेले आहेत. चेरी आणि मिकी हे दोघे पण आपलं मनोरंजन करण्यासाठी आहेत. आलेल्या सर्व दर्शकांचं मान्यवरांचं सगळ्यांचं मी इथे हार्दिक स्वागत करतो. दाभी प्रीमियर लीग
2024च्या दरम्यान. पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. सर्वांच्या सहर्ष स्वागत असे घेऊन जातो मैदानामध्ये. षटक क्रमांक 2 साठी निकेश गोलंदाजी मार्क वरती असेल, सामोरा असेल अर्थातच दीपेश फलंदाजी मार्क वरती. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू हो ऑनसाइड वरती ढकलण्याचं काम केलं, गॅप मध्ये ढकललं. या ठिकाणी वेगानं सूरज चेंडू वरती झपटला. एक धाव या ठिकाणी पूर्ण होणार. एकेरी धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. षटक क्रमांक 2 प्रगतीवरती या संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 6. दरम्यान जगुशेठ देवरुखकर श्री समर्थ ट्रान्सपोर्टचे मालक इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं नावे प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक स्वागत इथे करण्यात येत आहे. हो त्याचप्रमाणे राजनजी शिंदे सुद्धा इथे उपस्थित आहेत. माजी सरपंच जयसिंगराजे शिंदे आणि राजनजी शिंदे शेखर सुद्धा आमचा आहे, तर त्यांचं सुद्धा स्वागत इथे दाबे प्रीमियर लीगच्या वतीने करण्यात येतं. येतोच त्याचं स्वागत या ठिकाणी केलं जाते. अर्थात दाभी ग्रामपंचायतीचे सन्माननीय माजी सरपंच राजनजी शिंदे, माजी उपसरपंच शेखरजी आणि आमचे अनुभवी जयसिंगरावजी शिंदे या ठिकाणी आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती निकेश सज्ज असेल, सामोरा असेल अर्थातच सोहम. पुन्हा एकदा पंजाबच्या उजव्या बाजूने भिरकावला, परंतु चेंडू हवेमध्ये मौका फिरक मार बन सकता है आणि या ठिकाणी मात्र बाद गोल. झाला आणि या ठिकाणी मोठा खेळाडू अर्थात सोहम चांगले फलंदाजी या पूर्ण स्पर्धेमध्ये करत होता, तो बाद झाला. आता पूर्ण दारोमदार जर आपण विचार केला तर सुयोग खांद्यावरती येऊन पडलाय. सुयोग आता मैदानामध्ये दाखल होईल. मिकी माऊस त्याला घेऊन जाताना मैदानामध्ये आपण पाहतोय फलंदाज मैदानामध्ये जातोय. मागच्या वेळेस आपण नाराज झालेला त्याला पाहिला, कारण झेल त्या ठिकाणी सुटला आणि काय कॅच पकडलाय. आपण कॅच सोडलाय की मॅच सोडले येणारी वेळ ठेवणार आहे. हळूहळू धावा गमवायला मात्र लागणार आहे त्या अर्थात परी 11 संघाला. इथे मात्र सोम देखील डगआउटच्या दिशेने आलाय. मोठी धावसंख्या या ठिकाणी उभा राहू लागणार. किमान 40 ते 45 धावा निश्चितच आमच्या समोर बापूजी देखील आहेत. किमान 45 धावा धावफलकावर असणं फार गरजेचं आहे. 40+ धावा असणं गरजेचं आहे, कारण हा अंतिम जरी मुकाबला असला तरी प्रतिस्पर्धी संघाची फलंदाजी चांगली तगडी आहे. किमान 40 ते 45 धावा धावफलकावरती लावावं लागणार. निश्चितच सांघिक कर्तव्य झेंडा मिरवताना पाहायला मिळतो. गजमल वाडियाचा संघ अप्रतिमाचा खेळाचा प्रत्यक्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. सुरेख फेक बघूया कशी होते. चेंडू अडवला जातो तत्पूर्वी 2 धावा पूर्ण होतात. 2 धावांची संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 8. दादा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तर खरोखरच सांघिक कर्तबगारी काय म्हणतात ते आपण एक गजमल वाडियाच्या संघाकडून बघतोय. उत्तम साथ दिली जाते ती गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांच्याकडून. स्वप्नील 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. सुयोग रेमजे यांच्यासाठी आपला निवृत्त लष्कर अधिकारी आपला सगळ्यांचा लाडका प्रवीण यादव याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. तसं आबा शिंदे पुणे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. 2 सलग षटकार किंवा 2 सलग विकेट जरी काढल्या तर उपलब्ध आहे इथे. पारितोषिकांची जाहिरात या ठिकाणी होते. अत्यंत महत्वाची लढत आहे, अंतिम लढत आहे, मेगा फायनल आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीवरती आहे आणि आता मात्र मोठे जबाबदारी सुयोगच्या खांद्यावरती असणार आहे. या ठिकाणी एक बळी सुयोगचा बळी मिळवण्यामध्ये जर प्रतिस्पर्धा संघ यशस्वी झाला तर मात्र जोरदार आणि आता मात्र मोठा पटका. चेंडू हवेमध्ये मौका बन सकता है आणि या ठिकाणी बघा बाद बॅकअप करणारा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोचलाय. झेल पकडलाय आणि खांद्यावरती होती, तोच मात्र डगाऊच्या दिशेने परत येतोय. आणि यापासून पुढे जर आपण पाहिलं तर मात्र निश्चितच परी 11च्या धावसंख्येला आळा बसणार हे मात्र नक्की आहे. आता मात्र आपल्याला पाहायचं आहे की कोण या संकटातनं परी 11ची जी फलंदाजी अडचणीमध्ये सापडलेली आहे या संकटातनं कोण तारेणार ठरतो, कोणता फलंदाज या स्थितीमधनं आपल्या संघाला बाहेर काढू शकतो हे पाहणं औत्सुक्याचं आहे. संकेत कुळे हा मात्र आता मैदानामध्ये मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. ओव्हर टू कमिटी बॉक्स. सुंदर असा मारा आपण पाहतोय आणि निकेश पुन्हा एकदा आरामदेवीकडे मारा. खराब क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव आणि कच्चा क्षेत्ररक्षण घोड फरार आणि हा चौकार. एकदम खराब क्षेत्ररक्षण. 2 पायांच्या मधून गेलेला हा चौकार.
अत्यंत महत्वाच्या सामना एक एक धाव महत्वाची एक एक 4 धावा या गेल्या त्या फार महत्वाच्या अंतिम लढत आपण या ठिकाणी पाहतो आहोत एक एक धाव महत्वाची एक एक चेंडू महत्वाचा एक एक गडी महत्वाचा षटक क्रमांक 2 संपुष्टात आले 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला आपण तर धाव फलकावरती धावा किती आहेत 12 धावा धावफलकावरती आहेत म्हणजे प्रत्येक षटकामागे 6 धावांच्या सरासरीने केवळ धावा आल्यात आणि या ठिकाणी आपण पाहतो गोलंदाजीमध्ये बदल झाला किरण पाचडेकर मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती तोच गोलंदाज आता अटकवरती आणला जातो पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूने सज्ज असेल हो पहिला चेंडू पायावरती आदळला आणि सरळ चेंडू टाकलेला प्रगतीवरती आणि आपण धावसंख्येला आळा बसलेला पाहतोय आता नवीन फलंदाज उंच पुरा तुषार हळूहळू मैदानामध्ये जाताना आपण बघतोय मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे मोठी जबाबदारी संकेतच्या खांद्यावरती आहे आपण पाहिलं परी 11 संघाला या संकटातनं कोण बाहेर काढतो यानंतर देखील एका षटकाचा धावसंख्या आपण संघाच्या 12 धावा धावफलकावरती आहे षटक क्रमांक 3 प्रगतीवरती आहे 12 धावा धावफलकावरती तुषार नवीन फलंदाज दाखल मैदानामध्ये झालेला आपण बघतोय दाबे प्रीमियर लीग पर्व 7 थरार आपण बघतोय हो चांगला चेंडू फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवलाय धाव यावरती मिळणार नाही धावा मिळत नाहीये धावा जखडल्या जात आहेत निश्चितच अंतिम लढत आपण पाहत आहोत त्याच्यामुळे निश्चितच इथून काही ज्या धावा जमतील ह्या फार महत्वाच्या असणार आहेत मोठे फटके येत नसतील एकेरी दुहेरीनं हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निर्धारित क्षेत्रामध्ये झोन मध्ये चेंडू जातो एक धाव या ठिकाणी प्राप्त होणार एकेरी धावांनी तेवढीच धावसंख्या आकार घेणार नाही एखादा मोठा फटका मध्येच येणं फार गरजेचं आहे तुषारचा प्रयत्न आहे की एखादा मोठा फटका येईल चांगल्या धावा मिळतील आणि धावसंख्या तेवढासा आकार घेईल तसं घडत नाही किरण चांगली गोलंदाजी करतोय या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज असेल अंतिम लढत आपण पाहतो पंचांच्या हो चांगला चेंडू चांगला फटका गॅप मध्ये आहे त्याच्या मागे क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू अडवतो फेक येणार तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा सहजरित्या पूर्ण होणार 2 धावांनी धावफलक थोडंसं पुढे सरकतोय नक्कीच 2 धावा या ठिकाणी प्राप्त झालेला आपण पाहतो षटक क्रमांक 3 प्रगतीवर वरती आहे दाबेल क्रिकेट प्रीमियर लीग पर्व 6चा रणसंग्राम थरार आपण पाहतो tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आपण पाहतो लोअर बुलटोज परंतु डिक्लेअर झोन मध्ये निर्धारित झोन मध्ये पुन्हा एकदा चेंडू जातोय केवळ 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे चाललाय परंतु षटक क्रमांक 3 येथे आपली गाडी फलंदाजाला चौथ्या घेरामध्ये टाकावी लागणार काहीतरी धावा पाहिजे धाव फलकावरती आपल्या गोलंदाजांना कामगिरी करण्यासाठी आता मात्र संकटात सापडलेले फलंदाज किमान 30 धावांची अपेक्षा हो पुन्हा एकदा एकच धाव या ठिकाणी मिळणार एका धावेने आपण पाहतोय तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय 3 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती आहेत आणि आता आपण नक्कीच म्हणूया की थोडीशी अडचणीत सापडलेली फलंदाजी इथे किमान 13 धावांचं षटक बनवावं लागणार आहे एक आपल्या गोलंदाजांना काहीतरी कामगिरी करण्यासाठी या षटकामध्ये किमान 13-14 धावा येणं गरजेचं आहे परंतु हे अंतिम सामना आहे त्याच्यामुळे कधी कधी 30 धावांचं सुद्धा होणं फार मुश्किल होऊ शकतं कारण दबाव दोन्ही खेळाडूंवरती दोन्ही संघांवरती येणार आहे निश्चितच कारण महत्वपूर्ण सामना धावसंख्या 17 व्यवस्थितरित्या काउंटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये आमचे स्कोरर उत्तमरित्या काम पार पाडतात ते मयूर आणि प्रथमेश दरम्यान महत्वाचा सामना हाणामारीचं षटक घेऊन आलाय तो सूर्याच्या मैदानाच्या आतमध्ये राईट अराउंड विकेट मारा करणार आहे डावखुऱ्या शैलीच्या संकेतसाठी दरम्यान आपण एकंदरीत नैसर्गिक स्थितीचा आढावा घेतला तर सूर्यास्त जसा जवळ येतोय समीप येतोय तशी गोलंदाजी हर एक गोलंदाजी बहरत येताना आपल्याला पाहावयास मिळते मोठा फटका मारण्याचा प्रयास चेंडू सीमारेषा पार जातोय
धन्यवाद डीजे. इथे बघा हवाई फायर येते आणि पहिल्या चेंडूवरती षटकार होतोय. धावसंख्या आकार घेतोय 23 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. संकेत कुळे डावकुरा फलंदाज मिड विकेटच्या पट्ट्यामध्ये चेंडूला भिरकावला आहे. एक मोठा षटकार बॅटमध्ये येतोय. अजून काही फटके पाहायला मिळाले तर 30+ धावसंख्या, एक चांगली धावसंख्या सुद्धा या मैदानावरती ठरू शकते. हो इथे मात्र हवेमध्ये आहे, खाली क्षेत्रामध्ये या ठिकाणी सांभाळा सांभाळा, आपण प्रयत्न जरूर करता परंतु या ठिकाणी दोन्ही क्षेत्ररक्षक एकत्र येत होते. फार गरजेचं आहे मित्रांनो, लक्ष ठेवा. एखादा मार या संपूर्ण 2 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्या. पाव शतक संघाच्या धावफलकावरती 25 धावा. मयूर आणि प्रथमेश या ठिकाणी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. स्पर्धा आपण बघतोय अर्थात दाबी क्रिकेट प्रीमियर लीग पर्व 6 बघतोय. क्रिकेटचा रणसंग्राम. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक यांचं स्वागत असं आपणाला घेऊन जातो मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सूरज आहे. हो चांगला चेंडू, चांगला पटका, परंतु नानू चेंडू खाली येतोय आणि या ठिकाणी बघा झेल पकडलाय आणि इथे मात्र धाव संख्येला आकार देण्याचा प्रयत्न करताना पुढच्या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बाद झालाय आणि या ठिकाणी आपण पाहतो आहोत प्रणित देखील जोडला गेला. सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी सामना मात्र पुढे चाललाय आणि आता आपण पाहतोय पाहायचं पंचांचा निर्णय देखील आमच्यापर्यंत आलाय. चला सामन्याला लवकर सुरुवात करा. चला सामन्याला लवकर सुरुवात करा, आपल्याला वेळ होतोय. सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती आहे सहकार्य करायचंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर उभं राहायचंय. जी फीत लावलेली आहे आपण त्याच्या बाहेर कृपया त्याच्या बाहेर उभं राहून सहकार्य करून घ्यायचंय. या ठिकाणी स्वप्नील वगैरे सगळे आहेत. आपण पहिल्यांदाच बाजूला करा यांना. संदेश पहिल्यांदाच मागे घ्या. आपल्या सोबत याच्या पुढचं समालोचन करणारे मला वाटतं प्रणित दाखल झालाय. आपण मैदानामध्ये जाणार आहोत. अत्यंत महत्वाचा 4 षटकांचा खेळ. अत्यंत आता हे शेवटचं षटक आहे आणि आपण पाहतो आहोत काही चेंडू झालेले आहेत. त्यानंतर आपण सुरुवात करणार आहोत आणि मयूर मला वाटतं धावसंख्या 25 स्थिर आहे. धावसंख्या 25 स्थिर आहे या ठिकाणी आणि गोलंदाजी मार्कवरती किरण असे सूरज पाचणेकर गोलंदाजी मार्कवरती पुढचा चेंडू. हो चांगल्या चेंडू पायावरती आदळलाय, पुढे आलाय, परंतु या ठिकाणी एक धाव निर्धारित क्षेत्रामध्ये अतिरिक्त धावेच्या रूपाने संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती बापूजी जाऊन पोहोचते. आता आपण पहिल्यांदा ज्या वार्ता सांगितलं होतं कर्णधाराने की अगदी 50+ वगैरे देखील एक चांगली धावसंख्या, परंतु इथे अडचणीत सापडले. आता आपण 30 धावांची तरी किमान अपेक्षा करूया, कारण 30 धावा सुद्धा कधी कधी चांगले बळी मिळाले, विकेट मिळाले तर पूरक ठरू शकतात. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये या ठिकाणी मौका आहे, संधी आहे, परंतु नाही, संधी झेल सोडलाय. एक धाव या ठिकाणी प्राप्त होणार. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते ती 27. संघाची धावसंख्या 27 या ठिकाणी लागलेला आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 प्रगतीवरती आहे. आमच्या समालोचकांच्या माझ्या समवेत आपण 2 दिवस पाहत होतात. बापूजी जामसुदकर देखील माझ्या समवेत आहेत. स्वप्नील होता, प्रसाद या ठिकाणी होता आणि प्रणितने देखील थोडं सहकार्य केलं. हो चांगला चेंडू, चांगला पटका, नानूच्या हातामध्ये चेंडू येतो. या ठिकाणी धावबाद होतो का, परंतु नाही. या ठिकाणी एकदा पूर्ण झालं, दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाहेर पडले आणि या ठिकाणी मात्र बाद.
28 धावा असं समीकरण बापूजी मैदानामध्ये येऊन ठेवले. कर्णधारांनी जी आशा व्यक्त केली होती, अपेक्षा व्यक्त केली होती किमान धावा 45 प्लस असण्याची, इथपर्यंत मात्र संघ पोहोचू शकला नाही. याचं महत्वाचं कारण का थोडीशी घाई मला वाटतं या ठिकाणी फलंदाजांची. दादा तुमचं जे एकंदरीत ऑब्झर्वेशन आहे त्यानुसार बरोबर आहे की जी फलंदाजांनी घाई केली की आधीच टार्गेट ठरवलं की आम्हाला 45 धावा करायचं, तर कसं होणार त्या तर चौकारांनी षटकारांनी होणार. प्रत्येक फलंदाज त्या मानसिकतेत आत उतरला, त्याने अंदाज घेतला नाही. एकंदरीत जो प्रसाद हुंडेकर आपला सहकारी सांगत होता की संध्याकाळी मावळ तिकडे सूर्य गेला की धावा यायच्या कमी होतात, याचा अभ्यास करणं गरजेचं होतं. आणि सिंगल दुहेरी एकेरी दुहेरी धावेने धावसंख्या 40 पर्यंत पोहोचली असती तर ही नक्कीच एक आव्हानात्मक असती. परंतु अजूनही या सामन्याचं सांगता येत नाही. सकाळीच मनोज गत्रे सर सांगून गेलेले आहेत, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला काही सांगता येणार नाही. येस लवकरात लवकर मॅच चालू करा. आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. दाबी प्रीमियर लीग पर्व 6 आपण पाहतोय. ग्रँड फिनालेचा मॅच देखील आपण पाहणार आहोत. एक मोठी लढत लक्ष आहे ते मात्र 29 धावांचा 29 धावा 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये मित्रांनो 29 धावा कंपल्सरी चेस करावा लागणार, कारण का ग्रँड फिनालेचा मॅच आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. तसेच फलंदाजीचा विचार केला तर मित्रांनो फलंदाजीसाठी आलाय तो स्ट्रायकिंग एड. आपण फलंदाज पाहणार आहोत आदित्य आणि नॉन स्ट्राईकला दीपेश, आणि गोलंदाजीसाठी कोण येणार हे देखील पाहायचं आहे. गोलंदाजीसाठी नक्कीच येणार आहे तर मला वाटतंय गोलंदाजी मार्क वरती 29 करायचं 29. रुपेश गोलंदाजी पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार असणार आहे. रुपेश 28 धावा धावफलकामध्ये लागलेले आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. दीपेश गोलंदाजीसाठी पंचांच्या डाव्या हाताकडून पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार असणार आहे तो दीपेश. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा वाईट गेला. यस पंच आम्हाला कटवतात. यस इट इज वाईट. एक धाव संघाच्या अतिरिक्त एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होतीये. एका धावेनिशी धावसंख्या एकच स्कोर कार्ड वरती धावा लागतायत. पुन्हा एकदा बॅटर तयार आहे. और पुन्हा एकदा थोडंसं पुढे जाऊन लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. स्वर चेंडू या ठिकाणी होता. अवांतर धाव मिळते. या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या लेवल ग्रामपंचायतीचे सन्माननीय माझे सरपंच राजन शेठजी शिंदे यांच्याकडनं या प्रीमियर लीग साठी 500 रुपयाचे देणगी या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेले आम्ही आपले आभारी आहोत. साईडला चेंडूला मात्र मारलंय. बिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय चौकार. लक्ष असताना स्कोर कार्ड वरती धावा आतापर्यंत लगावल्या गेल्या त्या 6 धावा. काय बॅटिंग आहे मित्रांनो. अफलातून फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये अनानुकूल या वेळेला काढून दिलाय. चेंडू जातोय पुन्हा एकदा. नक्कीच मित्रांनो क्षेत्र कोणतेही असो आयुष्याला कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही. कष्ट प्रामाणिकपणे असतील तर देखील यशाला देखील तुमच्या समोर पर्याय नाही. इथे तुम्हाला कष्ट करावे लागतील तरच आणि तरच मित्रांनो तुम्हाला यश देखील नक्कीच मिळू शकेल. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा ऑन साइड वरती जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. स्वर चेंडूचा इशारा होतोय. अवांतर धाव या ठिकाणी मिळणार आहे. अवांतर धावेचे धावफलक पुढे सरकतोय. 29 धावांचा पाठलाग करताना खडखडीत दणदणीत सणसणीत अशी सुरुवात या ठिकाणी आपण पाहतो आहोत. जरा मिकी माऊसने इकडे यायचं आहे. हो या ठिकाणी झेल हातातनं निसटतोय आणि पुन्हा एकदा एक धाव या ठिकाणी प्राप्त होतोय. एका धावेनिशी 14 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलेला आपण पाहतो. 29 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता मात्र डावखुरा मिकी माऊसने यायचंय. मिकी माऊस आणि डीजेच्या इथे यायचंय. लहान मुलांच्या इथे यायचंय मिकी माऊसने. काय फलंदाजी आहे मित्रांनो. ग्रँड फिनालेचा मॅच आपण पाहणार आहोत. अटी-तटीची लढत देखील पाहायला भेटते आणि आता डावखुरा फलंदाज. ओ पुन्हा लांब 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 खूप लांब येतोय दीपेशच्या बॅट मधून मोठा षटकार. काय फलंदाजी आहे मित्रांनो. अफलातून फलंदाज.
महामुकाबला आपण पाहतोय, परंतु पहिल्याच षटकामध्ये सामन्याला पूर्णतः आपल्या बाजूने. ओ मोठा पटका पुन्हा एकदा येणार, चेंडू सीमा पार होणार, परार, चेंडू गॉन गॉन गॉन, चेंडू सीमा पार झाला मैदानामध्ये. दाबी प्रीमियर लीग पर्व 6चा थरार ग्रँड फिनालेचा मॅच आपण पाहणार आहोत. स्ट्रायकिंग एंड फलंदाज आपण दीपेशाला पाहतोय. याही वेळेला मोठा बिगिट करण्याचा प्रयत्न तर होता, परंतु पंच आम्हाला कळवत आहेत वाईट चेंडू जिथे सांगता केली गेली. एक धाव अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. 4-4 25 धावा धावफलकावरती. ओ मोठा पटका, बिग हिट आणि मॅच संपलाय मित्रांनो.